बेनामी मालमत्तेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि त्याचा सामान्य माणसाशी असलेला संबंध याविषयी चर्चा करण्यासाठी लेखापरीक्षक योगेश संत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। योगेश सर नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। याच्या व्याख्येपासून आपण सुरुवात करू। बेनामी संकल्पनेची व्याप्ती काय आहे, त्याची व्याख्या काय आहे? असं आहे की आता मोदी सरकार यांनी आज सांगितलं की डिमॉनिटायझेशन नंतर आम्ही बेनामी प्रॉपर्टीवरती आळा आणणार आहोत। तर हे नक्की बेनामी प्रॉपर्टी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। तर बेनामी प्रॉपर्टी म्हणजे असं आहे की मी माझ्या स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी न घेता दुसऱ्या कोणाच्या नावाने प्रॉपर्टी घेतो। म्हणजे माझ्याकडे समजा भरपूर पैसे आहेत किंवा हे मोठे मोठे कारखानदार, राजकारणी, उद्योजक, उद्योगपती यांच्याकडे खूप पैसे असतात आणि मग ते तेवढा टॅक्स भरत नसतात। असं असताना ते स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी न घेता दुसऱ्याच्या नावाने प्रॉपर्टी घेतात। ह्याला बेनामी प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो। उदाहरणार्थ समजा त्यांनी त्याच्या ड्रायव्हरच्या नावाने प्रॉपर्टी घेतली किंवा त्याच्या एखाद्या घरगड्याच्या नावाने प्रॉपर्टी घेतली किंवा त्यांनी एखाद्या त्याच्या विश्वासू माणसाच्या नावाने प्रॉपर्टी घेतली तर ह्याला आपण बेनामी प्रॉपर्टी असं म्हणू शकतो। आता म्हणजे ते हे जे प्रॉपर्टीचे जे पेपर्स असतात हे ते स्वतःजवळच ठेवतात। म्हणजे ते त्याचा ओनर जो आहे तो ते स्वतःच असतात, पण त्याला ज्याच्या नावाने जे घेतलेले आहे त्याला बेनामीदार असं म्हणतात। बेनामीदारकडे काहीच नसतं, त्याच्याकडे प्रॉपर्टीचे पेपर पण नसतात। पॉवर ऑफ अटॉर्नी सुद्धा लिहून घेतात त्या बेनामीदारकडून। आता म्हणजे हा बेनामीदारकडे म्हणजे खरं पाहायला गेलं तर त्याच्याकडे कुठलीच प्रॉपर्टी नसते, तो फक्त नावाचा एक फक्त मालक असतो त्या प्रॉपर्टीचा। अशा प्रॉपर्टीला बेनामी प्रॉपर्टी असं म्हणतात। आणि हे का कसं केलं जातं तर कर चुकवण्यासाठी किंवा आपल्याला आपलं इन्कम किती आहे हे आता राजकारणी लोकांना पण डिक्लेअर करायला लागते हल्ली, की माझं उत्पन्न किती आहे किंवा माझी प्रॉपर्टी किती आहे हे त्यांना डिक्लेअर करावं लागतं। मागच्या 5 वर्षापूर्वी तुमची प्रॉपर्टी किती होती हे त्यांच्याशी कंपेअर करून आपल्याला हे पण काढू शकता येतं की ह्याच्यामध्ये खूपच वाढ झालेली आहे की काय। तर असं काही त्यांना हे प्रश्नच उद्भवू नयेत म्हणून हे लोक काय करतात की दुसऱ्याच्या नावाने प्रॉपर्टी घेतात, म्हणजे स्वतः त्याच्यावरून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात। पण योगेश सर मला सांगा की ते प्रॉपर्टी घेतात त्याचं खरेदी खत होतं, म्हणजे त्याची नोंद होते, म्हणजे व्यवहारामध्ये त्याच्या पाऊल खुणा दिसतात, तुमच्या त्याच्या बँकेच्या याच्यात त्याची एंट्री दिसत असेल। मग अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होतो? नाही, त्याची नोंद होतेच असं नाही, दरवेळेला त्याची नोंद होतेच असं काही नाही। व्हायला पाहिजे पण होतेच असं काही सांगता येत नाही। काही काही वेळा त्याची नोंदच होत नाही, काही काही वेळा फक्त MOU लिहून घेतलं जातं, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग लिहून घेतलं जातं। काही काही वेळा ह्याची नोंद होऊ शकते, पण त्याच्यासाठी तो जो मनुष्य आहे ज्याच्या नावाने जी प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याचं उत्पन्न इतकं आहे का हे फाइंड आउट करणारा कोणीच मनुष्य नसतो। त्यामुळे एक साधारणतः जो मनुष्य जो 5-10 हजार रुपये महिना पगार जो कमावतो त्याच्या नावाने करोडो रुपयाची प्रॉपर्टी झालीच कशी हा प्रश्न उद्भवला पाहिजे खरं तर। पण हा प्रश्नच उद्भवत नाही कधीच, कारण हा प्रश्न गुलदस्त्यातच ठेवला जातो, हा प्रश्न त्याला विचारायलाच कोणी जात नाही। आणि ही अशी बेनामी प्रॉपर्टी अशी वाढत जाते आणि असं कर न मिळाल्यामुळे, कर भरला न गेल्यामुळे सरकारमध्ये ह्याचा म्हणजे सरकारला जी आपल्याकडे सुविधा उत्पन्न करायच्या आहेत किंवा जे नवीन नवीन प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे ते सगळं बाजूला राहून जातं आणि म्हणजे ज्या सुविधा जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या पोहोचत नाहीत। म्हणजे कर रूपाने जो पैसा तिजोरीत जमा व्हायला हवा तो होत नाही असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर सर। पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात योगेश सर तुम्ही असं म्हणालात की कुणी ड्रायव्हरच्या नावाने घेतं, कुणी नोकऱ्याच्या नावाने घेतं, बरोबर आहे। पण मग एखाद्या माणसाने स्वतःच्या मुलाच्या नावाने, मुलीच्या नावाने, भावाच्या नावाने, बहिणीच्या नावाने, जवळच्या नातेवाईकाच्या नावाने जर प्रॉपर्टी घेतली, बरोबर, तर मग ती बेनामी समजायची का? ती बेनामी होऊ शकते, कदाचित होऊ पण शकत नाही। त्याच्यासाठी उत्पन्नाचा स्रोत काय हा आपण प्रूव्ह करता आला पाहिजे। तो जर का उत्पन्नाचा स्रोत समजा वडिलांनी मुलाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने एखादं घर घेतलं तर त्याचा उत्पन्नाचा स्रोत जर का माहीत असेल आणि तो जर का डिक्लेअर्ड इन्कम असेल तर ही बेनामी प्रॉपर्टी होत नाही। म्हणजे तुम्ही जर का मोठ्या भावाने छोट्या भावाच्या नावाने पण लोन घेऊन किंवा असं करून प्रॉपर्टी घेऊ शकतो, पण त्याच्यासाठी ती प्रत्येक वेळेला ती बेनामी प्रॉपर्टी होईल असं नाही। जर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही प्रॉपर्टी घेऊन स्वतःचं इन्कम लपवत असाल आणि त्याचा तो स्रोत, इन्कमचा स्रोत हा डिक्लेअर केलेला नसेल, त्याच्यावरचे योग्य ते टॅक्स भरले गेलेले नसतील तर ही बेनामी प्रॉपर्टीच होते।
अशा बेनामी मालमत्तेचे व्यवहार आपल्या देशात अनेक झाले हो, आणि ते झाले म्हणून तर आता ही कायद्यामध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. बरोबर बरोबर. एकीकडे होणारे बेनामी व्यवहार हां. आणि दुसरीकडे कर भरणारा सामान्य नागरिक, हो या बेनामी व्यवहारांचा कर भरणाऱ्या नागरिकाच्या आयुष्यावर योगेश सर काही परिणाम होतो का हो? हो होतोच, प्रश्नच नाही. कारण काय आहे, आज आपल्याला बघतो आपण की कितीतरी प्रोजेक्ट किती वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. आपण आजही मुंबईला येतो त्या लोकलमध्येच लोंबकळून येतोय. आता खरं तर हे म्हणजे वरच्या लेव्हलला लोकल नेऊन हे कधीच प्रोजेक्ट पास व्हायला पाहिजे होतं. आपण आजपर्यंत हे पावसाळ्यामध्ये लोकल बंद पडतात, हे सगळं कधीच बंद व्हायला पाहिजे होतं. पण हे का होत नाहीये? कारण हे सुधारणा हे करण्यासाठी सरकारला माहिती आहे, पण हे सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच नाही. तो पैसा जो कर रूपाने जमा व्हायला पाहिजे तो जमाच होत नाही, आणि तो जमा न झाल्यामुळे आपल्याला हे सगळे सुधारणा आपल्या न होता आपल्याला तेच जीवनमान आपल्यावरती लादलं जात आहे. बर, त्यामुळे हा परिणाम दिसतो आपल्याला. हो. आपण आपली मुलाखतीच्या आधी जी बातमी दाखवली त्याच्यात असं म्हटलं होतं की ह्याच्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जो काही कायदा होता, ही कोणती योगेश सर महत्वाची सुधारणा आमच्या प्रेक्षकांना सांगा. असं आहे की आता पूर्वीचा जो बेनामी प्रोहिबिशन ऍक्ट जो होता, बेनामी प्रोहिबिशन ट्रान्झॅक्शन्स ऍक्ट, हा फक्त 9 सेक्शन्स होते त्याच्यामध्ये. आणि आताचा जो 1 नोव्हेंबर 2016 पासून जो कायदा अस्तित्वात आलेला आहे त्याच्यामध्ये 71 सेक्शन्स आहेत. म्हणजे हा खूप मोठा कायदा केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन प्रकारचे प्रोव्हिजन्स आलेले आहेत. आता पूर्वीच्या कायद्यापेक्षा हा थोडा कडक कायदा आहे. 5 ते 7 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. बेनामी प्रॉपर्टी जर का निदर्शनास आली तर ती पूर्णपणे जप्त होऊ शकते, किंवा 25% बाजार मूल्याचं दंड होऊ शकतो. असे नवीन कायदे त्याच्यामध्ये आलेले आहेत. जे पूर्वीचा हा जो कायदा होता हा फक्त पेपरवरतीच होता असं म्हटलं हरकत नाही. आता जो कायदा होईल तो कदाचित त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल असं वाटतंय. बरं, आता तुम्ही त्याच्यातली ही सुधारणा सांगितलीत. हां. बेनामी मालमत्तेला आळा घालण्याच्या दृष्टीने आणखीन काय करण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं? बेनामी प्रॉपर्टीला आळा घालण्यासाठी रिअल टाइम अपडेशन ऑफ प्रॉपर्टी झालं पाहिजे. बर, म्हणजे समजा मी आज प्रॉपर्टी घेतली तर ती उद्या लगेच ऑनलाईन दिसली पाहिजे की योगेश संत यांच्या नावाने कुठली प्रॉपर्टी कुठे आहे. हे जर का माझ्या पॅनचे लिंक झालं तर लगेच मला कळेल, किंवा इन्कम टॅक्स ऑफिसरला कळेल, किंवा ज्या कोणाला बघायचं त्याला कळू शकेल हे की ह्या माणसाच्या नावाने ही एक प्रॉपर्टी आहे किंवा 4 प्रॉपर्टीज आहेत. मग त्याच्यावरती लगेच तो बंधन आणू शकतो की हे, किंवा विचारणा होऊ शकते. पण योगेश सर असे हजारो व्यवहार रोज होत असतात खरेदी विक्रीचे रजिस्टर ऑफिसमध्ये. हो हो, तर वेदर इट इज फिजिबल, हे शक्य आहे? होऊ शकतं, हे होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतं. व्हायला काहीच हरकत नाही. त्याच्यासाठी पॅनचं लिंकिंग करू शकतो आपण, त्याच्यासाठी आधार कार्डचं लिंकिंग करू शकतो आपण. आणि हे जर का रिअल टाइम जर का हे अपडेशन झालं तर हे शक्य आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की त्याचं पॅन टाकल्यानंतर त्याच्या नावाची सगळी मालमत्ता उघडकीला येईल, समोर दिसेल आपल्याला दिसली पाहिजे. आणि मग तुम्ही त्याचं तपासणी करू शकता की याचं सोर्स दाखवू या उत्पन्नाचा. हां, त्याच्यातून क्रॉस चेक करता येईल. क्रॉस चेक करता येईल, किंवा असं म्हणता येईल की बाबा ह्याच्या कुठेच उत्पन्नाचा आणि तुझा हा का मेळच बसत नाहीये कुठे, हे उत्पन्न किती कमी आहे आणि प्रॉपर्टी तर एवढ्या मोठ्या आहेत तुझ्याकडे, मग हे झालं कसं काय? म्हणजे एक प्रकारे कर चुकवेगिरी आहे, सरकारला फसवणं आहे. सरकारी तिजोरीत पैसा जाऊ नये यासाठी काढलेल्या या सगळ्या पळवाटा आहेत, आणि या पळवाटा बंद करण्यासाठी सरकारला ही सुधारणा करावी लागली. योगेश सर, कायदा आणि त्याची अंमलबजावणी हे 2 वेगळे भाग असतात. नुसते कायदे करून प्रश्न सुटत असते तर भारतात कोणती समस्या राहिली नसती. कायदा आणि त्याची अंमलबजावणी, त्याची अंमलबजावणी होईल, आणि अर्थात हे एका रात्रीत काही सगळं नष्ट होणार नाही. यासाठी वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे. कारण समाज स्वच्छ करण्याची ही एक प्रकारे मोहीम आहे असं आपले पंतप्रधान म्हणतायत. बरोबर. ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन आहे, जे प्रामाणिक आहेत, जे कर भरतात, त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि असं म्हटलं जातं की भीती कोणाच्या मनात असते? ज्याच्या मनात पाप आहे त्याच्या मनात भीती असते. ज्याचं मन स्वच्छ आहे त्याला कसलीच भीती नसते. बेनामी मालमत्तेबद्दल ही सुधारणा आणि त्याची व्याप्ती याच्याबद्दल आपण उपलब्ध वेळात खूप छान विवेचन केलं. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. बेनामी मालमत्तेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि त्याचा सामान्य माणसाशी असलेला संबंध याविषयी आता आपण चर्चा केली लेखापरीक्षक योगेश संत यांच्याशी.